काही प्रवास असे असतात जे फक्त अंतर पार करत नाही तर आयुष्याची दिशा बदलून टाकतात। प्रत्येक प्रयत्नामागे असतो एक विश्वास आणि प्रत्येक विश्वासामागे असते काहीतरी घडण्याची ओढ। संघर्ष, सातत्य आणि आशेच्या या वाटेवरून जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हा निर्माण होतात यशाच्या नव्या शक्यता। अशाच प्रेरणादायी प्रवासांच्या खऱ्या कथा आणि वास्तव आपण आज पाहणार आहोत वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात। नमस्कार, मी सोहमभूषण बाळापुरे। वास्तविकता यशाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी एकत्र आल्या की साधी सुरुवातही मोठ्या यशाची कहाणी बनते। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या धानोरा गुरव येथील सपना तायडे यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे। कोरोना काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरातून सुरू केलेला अगरबत्ती व्यवसाय आज मोठ्या उद्योगात परिवर्तित झाला आहे। PMEGP योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळवत त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला। आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने PS ग्रुप ऑफ इंडस्ट्री उभारत आज त्या केवळ स्वतःच नाही तर गावातील अनेक महिलांनाही रोजगार देत आहे। छोट्या सुरुवातीपासून 50 लाखांच्या उलाढालीपर्यंतचा हा प्रवास त्यांच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा पुरावा आहे। ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी सपना तायडे यांची ही यशोगाथा पाहूया आजच्या वास्तविकता यशाची मध्ये। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर गावातल्या सपना तायडे यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेत स्वतःचा उद्योग सुरू करत एक आदर्श निर्माण केला आहे। त्यांनी जिजाऊ सहकारी बँकेकडून 25 लाख रुपयांचं कर्ज घेऊन घरगुती उदबत्ती निर्मिती व्यवसाय सुरू केला। फक्त इतकंच नाही तर आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करत त्यांनी 40 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला। एकेकाळी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल आज 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे। कसं काय उद्योगाकडे येणं झालं, नुकतंच माझं लग्न झालं होतं, 4-5 महिने झाले आणि लग्नाला 4-5 महिने होताच लॉकडाऊन लागलं। मग आम्ही 1 महिना तसाच जाऊ दिला। 1 महिन्याचा काळ हा खूप हालाकीचा होता की काहीच रोजगार नसताना घर कसं चालवायचं खूप मोठा प्रश्न पडला होता। मग मी PMEGP योजनेअंतर्गत स्वतःची केस केली 25 लाखाची। माझ्यासोबतच इतर महिलांच्या केस केल्या। 100 मशिनरी आम्ही सोबत PMEGP योजने थ्रू केल्या। त्यातून मी सर्वांना मशिनरी दिल्या, त्यांना ट्रेनिंग दिलं, माल कसा काढायचा हे त्यांना शिकवलं। त्या थ्रू आम्हाला या सर्व लोकांचा माल यायला लागला। सेंट 250 प्रकारचे शिकली। 250 प्रकारच्या सेंटपैकी स्वतःचा ब्रँड मी तयार केला। लॉकडाऊनच्या कठीण काळात सुरू झालेला हा व्यवसाय आज सपना PS ग्रुप ऑफ इंडस्ट्री म्हणून बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे। या उद्योगात धूप अगरबत्ती, चंदन उदबत्ती आणि 12 प्रकारच्या अत्तराच्या उदबत्त्या तयार केल्या जातात। या उत्पादनांची विक्री जिल्ह्याबाहेरही केली जाते। त्यांच्या या कामगिरीबद्दल सपना तायडे यांना राज्यस्तरीय डॉक्टर पंजाबराव देशमुख उद्योग भूषण पुरस्कार आणि तेजस्विनी नवउद्योजिका पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे। मी माझं PS म्हणून एक ब्रँड तयार केला। त्यात मला त्या PS मध्ये मी 6 प्रकारचे PS कस्तुरी, PS पंखुडी, PS चंदन आणि असे वेगवेगळे ब्रँड तयार केले आणि ते छोट्या मोठ्या दुकानात द्यायला लागली। छोट्या मोठ्या दुकानात देता देता आता मोठ्या मोठ्या ऑर्डर यायला लागल्या। आता हा वेळ असा झाला की अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यात सुद्धा माझा माल जातो आणि माझ्या अगरबत्तीला खूप जास्त डिमांड आलेला आहे। सपना तायडे यांनी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली असून त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यात मदत होत आहे। सपनाताई तायडे यांनी मला इथे काम दिलेलं आहे। मला खूप छान रोजगार मिळतो आणि मी 2 पैसे कमावून माझा घराचा उदरनिर्वाह करू शकते, माझ्या मुलांना शिक्षण देऊ शकते। इथं खूप प्रकारच्या मशिनरी आहे। या मशिनरी मला आधी माहिती नव्हत्या कशा करायच्या, कशा चालवायच्या। इथं माहिती मिळाली आहे त्याच्याबद्दल आणि मशिनरी कशा चालवायची, अगरबत्ती कशी बनवायची याची माहिती मला इथेच मिळालेली आहे। माझी आता 12वी चालू आहे आणि माझा ITI पण झाला आहे आणि मी शिक्षण करून इथे काम पण करते आणि सपनाताईच्या कारखान्यात मला काम करायला मिळते आहे आणि इथे नवीन नवीन प्रकारच्या मशिनरी आहे, अत्तर पण करायला मिळते आणि इथे रोजगार पण मिळते चांगला आणि तेवढीच माझ्या कुटुंबाला साथ पण होते। स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर उभा केलेला उद्योग, त्यातून निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश यामुळे सपना तायडे यांची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे।
सरकारी योजनांचा योग्य वापर केल्यास यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे, अमरावती. तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर शेतीचं गणित बदलतं आणि योग्य माहिती मिळाली तर शेतकऱ्यांची चिंता कमी होते. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आता AI तंत्रज्ञानाचा आधार घेत शेतीत नवे प्रयोग करत आहे. महाकृषी विस्तार ॲपच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज, बाजारभाव, खत व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचा सल्ला ही सर्व माहिती आता त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होत आहे. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने केळी, सोयाबीन, तूर तसेच फळबाग लागवडीतही शेतकरी अधिक उत्पन्न घेत आहे. खामगाव आणि चिखली तालुक्यातील शेतकरी यामध्ये आघाडीवर असून हजारो शेतकरी या ॲपचा वापर करत आहे. AI तंत्रज्ञानामुळे शेती अधिक स्मार्ट होत असून शेतकरी आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल करत आहे. शेतीत होत असलेल्या या सकारात्मक बदलाची कहाणी पाहूया वास्तविकता यशाचीमध्ये. कृषी विभागाच्या AI तंत्रज्ञानानं विकसित झालेल्या महाकृषी विस्तार ॲपमुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळतोय. तसंच उपलब्ध विद्यापीठ संलग्न तंत्रज्ञान, शेतीविषयक विविध सल्ल्यांसह कृषी विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना या ॲपमुळे मिळते. परिणामी शेतकऱ्यांना आता चांगला फायदा होऊ लागलाय. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक इथले संतोष घोराडे हे शेतकरी आता अधिकचं उत्पन्न घेऊन आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल करू लागले. माझ्याकडे एकूण 25 एकर शेती आहे. त्यापैकी कोरडवाहू आहे, बागायती आहे आणि फळबाग सुद्धा आहे. पण या अगोदर शेतीबद्दल कोणत्याच प्रकारची माहिती आणि तंत्रज्ञान मिळत नव्हतं. परंतु आता हे कृषी विभागाचे जे महाविस्तार ॲप आलेले आहे, यामुळे पेरणीपासून ते पीक घरात येईपर्यंत पूर्ण माहिती या महाविस्तार ॲपमध्ये आहे. महाविस्तार ॲपमुळे बाजारभाव सर्व समजतात. नाही तर पहिले काही समजत नव्हतं. शेती करणं खूप अवघड होतं. आता आमच्या शेतात केळी, जाम, चिकू, संत्री, लिंबू हे आणि आम्ही पावसाळ्यामध्ये त्यामध्ये आंतरपीक घेतो तुरीचं. त्यामुळे म्हणजे खूप फायदा आहे आम्हाला. आमच्या शेतात शेततळा आहे, त्यामुळे आम्हाला त्या शेततळ्याचा पण खूप उपयोग आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावासह इतर तालुक्यातील शेतकरी आता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी, संत्र, पेरू, सीताफळासह कापूस, सोयाबीन, तुरीचं अधिकचं उत्पन्न घेऊ लागलेत. माझ्या शेतामध्ये मका व सोयाबीन आणि भुईमूग आणि लसूण पण लावलेला आहे. हे महाविस्तार हे ॲप आहे. या ॲपनुसारच आम्ही मक्याची पण लागवड केलेली आहे आणि मक्यावर कोणतं औषध फवारायचं आणि कोणती खत टाकायचं हे पण आम्ही महाविस्तार हे ॲपच डाउनलोड केलेलं आहे आमच्या मोबाईलमध्ये. याच्यामधूनच आम्ही ह्या महाविस्तार ॲपमुळेच आमच्या मक्याची शेती पूर्णपणे आम्ही करत आहोत. बुलढाणा जिल्ह्यात आकडेवारीचा विचार केल्यास 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी महाकृषी विस्तार ॲपचा वापर सुरू केल्यानं त्यांना चांगला फायदा मिळू लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात चिखली तालुका आघाडीवर असून त्या खालोखाल खामगाव तालुक्याचा क्रमांक लागतो. शेतकरी बंधूंनो, महाविस्तार AI ॲप हे राज्य शासनाचं कृषी विभागाचं अत्यंत महत्त्वाचं असं डिजिटल टूल शासनानं आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या ॲपमुळे शेतकरी बांधवांना अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये जमीन तयार करण्यापासून तर विक्री व्यवस्थेपर्यंत या ॲप माध्यमातून आपल्याला सर्व माहिती याच्यामध्ये मिळते. या महाविस्तार ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यावर शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. तसंच येणाऱ्या काही दिवसात यातून कृषीविषयक मोठा बदल आपल्याला दिसेल अशी अपेक्षा कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. स्वप्न सगळ्यांकडे असतात, पण त्यांना पूर्ण करण्याची जिद्द काही मोजक्यांकडेच असते. आणि जेव्हा त्या जिद्दीला मिळते संधीची साथ, तेव्हा घडते एक नवी यशोगाथा. या कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत रहा वास्तविकता यशाची. हॅपी बर्थडे मिस दामिनी. हॅपी बर्थडे टू यू. योगियांचा देव
योगियांचा देव, योगियांचा देव. प्रत्येक आयुष्यात असतात काही वळणं जिथे घ्यावा लागतो एक महत्त्वाचा निर्णय. तो निर्णय आणि त्याला मिळालेली साथ घडवते यशाचा नवा प्रवास. वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला तर प्रशासनही लोकाभिमुख होतं आणि सेवा सुलभ झाल्या की नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो. बुलढाणा जिल्ह्यात महसूल प्रशासनाने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना घरबसल्या सुविधा मिळू लागल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या संकल्पनेतून सहज प्रणाली आणि महसूल मित्र हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून जमिनीचे जुने नकाशे, सातबारा, विविध आदेश आणि कागदपत्रे आता मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. महसूल मित्र या व्हॉट्सअप चॅटबॉटमुळे आवश्यक माहिती आणि सेवा सहज मिळत आहे. या डिजिटल सुविधांमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान होत आहे. विशेष म्हणजे या अभिनव उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगानेही दखल घेतली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलतंय प्रशासनाचं रूप आणि आपण आज तेच पाहणार आहोत वास्तविकता यशाची मध्ये. शासनात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या संकल्पनेतून सहज प्रणाली आणि महसूल मित्र हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुंबई इथं पार पडलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या 31व्या बैठकीत डॉक्टर किरण पाटील यांनी या प्रणालीचं सादरीकरण केलं. या उपक्रमांची राज्य सेवा हक्क आयोगानं विशेष दखल घेतली आहे. या उपक्रमाचं कौतुक करत हा बुलढाणा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. यावेळी मुख्य सेवा हक्क आयुक्तांनी या उपक्रमाची प्रशंसा करत यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि सेवा हक्क कायद्याची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य होतील असं म्हटलं आहे. सर्व जुने दस्त विशेषतः भूमी अभिलेख, तहसील व उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूम, त्याचबरोबरीने सर्व निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीचे दस्त हे आपण डिजिटाईज केलेले आहेत. पूर्णतः ते स्कॅन करून त्याची मेटाडेटा एंट्री करून ते दस्त आज आपल्याला डिजिटाईज स्वरूपात कोणत्याही व्यक्तीला कुठूनही ते ॲक्सेस करता येणं ते शक्य होणार आहे. याच्या माध्यमामुळे सर्व नागरिकांना याच्याबाबतची जी काही माहिती अपेक्षित असेल तर ती घर बसल्या पेमेंट गेटवेद्वारे पैसे भरून ती उपलब्ध विनासायास झाल्यामुळे वेळेची बचत, पैशाची बचत आणि एकूणच प्रशासनाला देखील एक ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग करिता सर्व नागरिकांसाठी अत्यंत सुलभ होणार आहे. महसूल मित्र हा AI आधारित व्हॉट्सअप द्विभाषिक चॅटबॉट आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत येणाऱ्या विविध सेवा, आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया यांची माहिती एका क्लिकवर मिळते. विशेष म्हणजे यात व्हॉइस टू टेक्स्ट सुविधेसह जमीन विषयक कायदे आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. सहज प्रणालीमध्ये 1850 पासूनचे दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीचे दस्तऐवज संगणकीकृत करण्यात आले आहेत. नागरिक ऑनलाईन UPI द्वारे शुल्क भरून QR कोड असलेले प्रमाणित दस्तऐवज घरबसल्या डाउनलोड करू शकतात. यामुळे नागरिकांचा कार्यालयात जाण्याचा वेळ वाचणार आहे. या प्रणालीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवैध वाळू उपसा किंवा इतर महसूल विषयक तक्रारी नोंदवण्यासाठी यात GPS आधारित यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. तसंच विधी सहाय्य, मुख्यमंत्री सहायता कक्ष, आपलं सरकार सेवा केंद्र आणि आधार केंद्राची माहिती या चॅटबॉटवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांचा या ॲपच्या मार्फत जो होणारा फायदा आहे त्याबद्दल त्यांचा शेतकऱ्याचा वेळही वाचेल व शेतकऱ्यांना आपल्या ज्या मागील भूतकाळातल्या ज्या जमिनीचे दस्तावेज असतील त्याला लागणारा हा वेळही कमी जाईल आणि शेतकऱ्यांचा खर्चही कुठल्याही प्रकारचा होणार नाही. अशाबद्दलची माहिती आमच्या उपविभागीय कार्यालयामध्ये आली असता आम्हाला मिळाली. मी येथे जेव्हा आली तेव्हा माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब किरण पाटील यांनी जी सहज प्रणाली चालू केलेली आहे आणि त्या प्रणालीच्या माध्यमातून माझं जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण झालं. मला कागदपत्र जी पाहिजे होती ती खूप जुनी केस होती माझी, 58-59चा निकाल होता आणि त्याच्यासाठी आधी पण मी खूप वेळा येऊन गेले तेव्हा माझं काम म्हणजे वेळेत पूर्ण झालं नाही. परंतु आता सरांनी ही जी प्रक्रिया चालू केलेली आहे सहज प्रणालीची या माध्यमातून माझं काम वेळेत पूर्ण झालं आणि माझे डॉक्युमेंट्स मला लवकरात लवकर मिळाले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या तंत्रस्नेही उपक्रमामुळे सामान्य नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार असून लवकरच ही प्रणाली राज्यभर लागू झाल्यास महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. दूरदृष्टीने घेतलेला निर्णय भविष्यातील संकटांवर मात करतो आणि योग्य नियोजन असेल तर गावही स्वयंपूर्ण बनू शकतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगावने हे सिद्ध करून दाखवलं आहे. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असताना लाडगाव मात्र निर्धास्त आहे. पाईपलाईनद्वारे मिळणाऱ्या PNG गॅस सुविधेमुळे गावातील 380 कुटुंबांना 24 तास अखंडित गॅस पुरवठा होत आहे. त्यामुळे ना सिलेंडरची प्रतीक्षा ना अतिरिक्त खर्च, उलट वेळ आणि पैशाची बचत होत आहे. घरगुती वापरासोबतच हॉटेल व्यावसायिकांनाही या सुविधेचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावच या आधुनिक सुविधेमुळे सक्षम बनलं आहे. छत्रपती संभाजी शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर जालना महामार्गालगत सुमारे 2500 लोकसंख्या असलेलं हे लाडगाव. चूल आणि धुरामुळे आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन 2025 मध्ये गावात गॅस पाईपलाईन जोडणी द्यायला सुरुवात झाली. भारत पेट्रोलियमकडून या योजनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत हा प्रकल्प मंजूर केला. त्यानंतर गॅस कंपनीनं 5,000 रुपये अनामत आणि 1,000 रुपये जोडणी शुल्क निश्चित केलं. आर्थिक अडचण असलेल्या कुटुंबांसाठी हप्त्यांची सोय केल्याने गावातील जवळपास सर्वांनीच जोडणी घेतली आणि गावात PNG गॅसचा पुरवठा पाईपद्वारे सुरू करण्यात आला. त्यातून गावात 380 गॅस जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक चूल किंवा LPG गॅस सिलेंडरची जागा 24 तास पुरवठा करणाऱ्या गॅस पाईपलाईनने घेतली. पूर्वी गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता. धुरामुळे आरोग्याच्या समस्या वाढत होत्या. मात्र पाईपलाईन गॅसमुळे आता ना प्रतीक्षा ना त्रास, उलट खर्चातही बचत होत असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे. युद्ध सुरू आहे त्यामुळे गॅसची खूप सारी टंचाई निर्माण झालेली आहे आणि आमच्या गावात ते अपवाद आहे. आमच्या गावात 2023 पासून गॅसची पाईपलाईन आल्यामुळे आम्हाला तसं काही रांगेत उभा राहण्याची गरज नाही आहे आणि सध्याचं टेम्परेचर आहे 38 ते 40 आहे. तरी पण आम्ही म्हणजे त्यापासून पण आम्ही अपवाद आहे. म्हणजे बाहेर जाऊन आम्हाला रांगेत लागायची गरज नाही आहे. ह्या पाईपलाईनद्वारे गॅस आलेला आहे ना, तर त्याच्यामुळं आम्हाला गॅस आणायचं काम नाही तर बाहेर एरवी लोकांना रांगेत उभा राहायला उरलं. आम्हाला आधी ऑनलाईन बुकिंग करावं लागत होती आणि हे पाईपलाईन आल्यापासून आम्हाला आता काहीच अडचण राहिली नाही. या योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे योजना यशस्वीपणे राबवली गेली. यामुळे गावातील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचं ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं. ही योजना गावात राबवल्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा वेळ, पैशाची बचत या ठिकाणी झालेली आहे आणि हा जो घरगुती गॅस आम्ही पाईपलाईनद्वारे कंपनीच्या माध्यमातून कुटुंबाला पुरवठा करतो, तर हा नॅचरल गॅस असल्यामुळे यापासून कुठलाही धोका या ठिकाणी नाही. या गॅसमुळे आर्थिकही फायदा प्रत्येक कुटुंबाचा झालेला आहे आणि प्रत्येक कुटुंब हे या कंपनीनं पुरवठा केल्यामुळे ग्रामपंचायत व कंपनीचे धन्यवाद नेहमीच आम्हाला व्यक्त करत आहे. यामध्ये महिलांचे जी काही जळतण असेल, डोळ्याचा त्रास असेल, तो यामुळे थांबलेला आहे. वेळेची बचत झालेली आहे, आर्थिक बचत झालेली आहे. विशेष म्हणजे या सुविधेचा लाभ केवळ घरगुती वापरापुरताच मर्यादित न राहता हॉटेल व्यावसायिकांनाही झाला आहे. व्यावसायिक गॅसवर निर्बंध असताना महामार्गावरील हॉटेल्सला पाईपलाईन गॅसमुळे कोणतीही अडचण येत नाही. मीटरप्रमाणे नियमित बिल भरल्यास अखंडित सेवा मिळत असल्याचं हॉटेल मालकांनी सांगितलं. योग्य नियोजन, प्रशासनाचा पाठपुरावा आणि लोकसहभागामुळे लाडगावने दाखवलेला हा आदर्श ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी महेश डागा, छत्रपती संभाजीनगर. प्रत्येक प्रयत्नामागे असते एक आशा, स्वतःला सिद्ध करण्याची आणि पुढे जाण्याची. जेव्हा त्या प्रयत्नांना मिळते योग्य दिशा, तेव्हा संघर्षाचंही रूपांतर यशामध्ये होतं. तुम्ही पाहत आहात वास्तविकता यशाची आणि या कार्यक्रमात आपण घेऊया छोटीशी विश्रांती. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप
पाहतालोचनी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा आत्मा आहे. माऊलींची भावार्थ दीपिका म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचं अमृताचं झाड आहे, कल्पतरू आहे. या महामानवाचं सगळंच चरित्र अद्भुत आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. वास्तविकता यशाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो, पण त्यातून उभं राहणं हीच खरी ताकद असते. आणि जेव्हा त्या ताकदीला मिळते योग्य संधी, तेव्हा घडतं यशाचं वास्तव रूप. वीज नसली तरी शेती थांबू नये आणि मेहनतीला अडथळे आले तरी स्वप्न मरू नयेत. याच जिद्दीने जालना तालुक्यातील वखारी येथील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत तब्बल 30 एकर क्षेत्रावर सीताफळाची बाग फुलवली आहे. मात्र या यशामागे पाण्याचं अचूक नियोजन आणि त्यासाठी लाभलेली प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना. या कुसुम सोलर योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अर्ज केला आणि त्यांना सोलर पंप मिळाला. या पंपामुळे दिवसा पाण्याचा पुरवठा सुरू झाला आणि शेतीचं नियोजन सुलभ झालं. पाण्याचं नियोजन असेल तर शेतीतून यश हमखास मिळू शकतं आणि सरकारी योजनांचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांची प्रगतीही निश्चित होते. हीच कहाणी आपण पाहणार आहोत वास्तविकता यशाची मध्ये. जालन्यातील वखारी येथील रामप्रसाद खैरे हे एक प्रयोगशील शेतकरी. त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या पूर्ण 30 एकर शेती क्षेत्रावर सीताफळाची बाग फुलवली आहे. ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सतत चालू असतो, त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे मोठे जिकिरीचे होते. अशातच त्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेची माहिती मिळाली. रितसर अर्ज केल्यावर त्यांना योजनेमधून सोलार पंप मिळाला आणि पाण्याचे काटेकोर नियोजन करणे शक्य झालं. रामप्रसाद खैरे यांनी आपल्या शेतीत शेततळे तयार करून घेतल्याने दिवसा सूर्याच्या किरणांवर चालणाऱ्या पंपातून मिळणाऱ्या पाण्याचा साठा करून घेत सीताफळाच्या शेतीचे नियोजन होऊ लागले. पाण्याचे योग्य काटेकोर नियोजन झाल्याने त्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून परिसरात त्यांच्या यशस्वी शेतीची मोठी चर्चा आहे. फळबागेला काही 6 महिने वगैरे पण पाणी लागतं. ज्यावेळेस बाग फळावर त्यावेळेस पाणी लागतं. आणि सुरुवातीला काय होतं की लाईन चालत नव्हती आणि मला ती अडचण आली की आपण सोलर म्हणजे काहीतरी याच्यावर काय योजना करावं. आणि त्याच वेळेस पंतप्रधानाची म्हणजे 90% योजनेवर ही योजना सुरू झाली सोलरची. आणि मी म्हणजे 4 विहिरीवर आहे की 4ही विहिरीवर ही सोलारची योजना तयार करून घेतली. आणि या 4ही पंप माझ्या सुव्यवस्थित आहे आणि फक्त दिवसात म्हणजे हे पूर्ण माझं भिजवणं होतं. आणि कधी कधी तर दिवसासुद्धा काम पडत नाही, कारण 4-5 दिवसामध्ये माझी पूर्ण बाग म्हणजे भिजवणं होती या सोलारमुळं फक्त. त्यातली ही योजना मी प्रत्यक्ष लाभ घेतोय. आपण पाहताय की 30 एकराचं नियोजन माझ्या सोलरवर चालतं. मला लाईनीची सुद्धा गरज पडत नाही. असं एकदम मी पुन्हा जे नवीन शेतकरी आहे त्यांना सांगतो ही योजना अजून सुद्धा चालली. आपण फॉर्म भरावे आणि योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेमुळे फक्त 10% रक्कम भरून सोलार पंप मिळाल्याने आपल्या शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन होऊन आपली आर्थिक भरभराट होत असल्याने रामप्रसाद खैरे प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतात आणि इतरांनी देखील या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खैरे करतात. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. प्रवास कधीही संपत नाही. तो प्रत्येक टप्प्यावर आपल्याला नवा अर्थ देत राहतो. आजच्या कथा आपल्याला सांगून जातात की जिथे प्रयत्न असतात तिथे मार्ग आपोआप तयार होतो. प्रत्येक छोटा बदल मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतो. याच विचारांसह आणि याच प्रेरणेसह आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि हो, यासोबतच तुम्ही आमचा आणखी एक कार्यक्रम गुड न्यूज महाराष्ट्र तो सुद्धा पाहू शकता दर रविवारी दुपारी 4 वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. मी सोहम भूषण बाळापुरे, वास्तविकता यशाची मधून. नमस्कार.